विजय भाऊ ओम दार उघडत ठेवले. विजय भाऊ विजय भाऊ ओ विजय भाऊ वहिनी दार उघडी ठेवून लाईट बंद करून गेली ते कुठे? मोबाईल इथे ठेवलाय आणि घरातली लाईट पण बंद करून ठेवली. विजय भाऊ विजय भाऊ ओ विजय भाऊ विजय भाऊ ओ विजय भाऊ विजय भाऊ विजय भाऊ विजय भाऊ रगात कुणी मारले डोक्यात तुमच्या? कुणीतरी तुमच्या हाल हे काय फ्लॉवर पडतच पडले रगात पण आले. ज्याने कोणी हल्ला केला असेल का नाही तुम्ही फक्त नाव सांगा जिवंतच गाडतो त्याला एका बुकीतच. नाही पण तुम्हाला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. बजा मला काही झालेलं नाही. पण तुम्हाला काय झालं नाही सांगताय तुम्ही? चालता येणं झाले तुम्हाला. चला मी फोन घेतलाय तुमचा. चला चला. आज मी खूप खुश आहे डॉक्टर. असं वाटतंय एका राजकुमारानं मला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं. ए राजकुमारा मला 7 समुद्र पार नेशील ना? कोण आहे? डॉक्टर डॉक्टर मी आहे डॉक्टर. लवकर दार उघडा. लय अर्जंट काम आहे डॉक्टर. का रे बाजे काय झालं? डॉक्टर दवाखान्यात चला तुमच्या. का? तिकडे विजय भाऊ तुमची वाट बघताय. कशासाठी? कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केलाय. जबर मार लागलाय डोक्याला. ज्यानं हल्ला केलाय का नाही तो गावाला पाहिजे. त्याला सुटी देत नाही. त्याला एक नाही त्याला ढेकळात ताणून मारीन एका बुकीतच. चल पुढे मी आलोच. वय वय या लवकर. मम्मी मला वाढ ग लय भूक लागली. बस वाढती. हा अव असं का उठून गेले हे? यांना काय झालं? पप्पांना जेवण आवडलं नसेल. आवडायला असतंयच काय? डाळीचं कालवण नाहीतर तो बटाटा. हे खाऊन खाऊन तर माझ्या जीवाची चवच गेली या. जरा व्हायच मटण आणावं, मास खेकडं आणावं, आदनं मधनं शिरकण बासुंदी आणावी. ती तर काय नाहीच. अहो आत्या ही तर घरात काय परिस्थिती आहे आणि तुम्हाला ही असलं खायचं सुचतंय वय? नाहीतर रोज अगदी 5ची पकवानच करून घालतीस का नाही खायला? मम्मी मला बी खाऊ वाटेना. मी बी उठू का? जीव मुकाट्यानं आणि संपेव सगळं. अहो ही काय करताय? हा भरल्या ताटावरून उठून ही करताय वय? द्या इकडं. जेवणावर कशाला राग काढायचा? तू मध्ये पडायची काय गरज होती? त्या पोरावर हात का उचललास? तुझ्यामुळं माझ्या पुरीचं लगीन मोडलंय.
माझ्यामुळे मोडलं? ती पोरग आपल्या डिंपल बद्दल काय बोलत होतं ऐकलं ना? हा? आणि ही असं भलतं सलतं ऐकल्यावर कुठली आई ग बसल व? पण तो अगं बसायला पाहिजे होतं ना. बोलत होती ना ती माणसं, बोलणारच. नवऱ्याकडची येत ना ती, काय पण बोलणार. एकदा पुरीचं लगीन झालं ना की ती त्यांची काय ग करीनात, आपल्याला काय त्याचं. अव काय बी काय बोलताय तुम्ही? हा? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा की. का पोटात 2 गुडघ्याला टाळकच बंद पडतंय तुमचं? लग्न आधी पोरीवर संशय घेत होती, तिला मारायच्या वार्ता करत होती, आणि एवढं समजा निमूटपणे ऐकून घेऊन माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊय. अरे मग तू काय केलंस? माझ्या पुरीचं वाटुळ केलं लगीन मोडून. तुझ्या पोटची असती तर असं वागली असतीस का? काय म्हणलं? माझ्या पोटची नसली ना तरी सख्या आई परीस माया केली तिच्यावर. उद्या लोक म्हणाल ना ग, चौथीची हाय म्हणून पोरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं, म्हणून लगेच मोडलाय ब्या. एवढा जीव लावून दे, दोन्हीकडनं जोडच करते आम्ही. जरा बाहेर जाऊन बघा, चौथी कशी सांभाळते ती पोरं, आणि मॅ डिंपलला कसं सांभाळलंय ती. 24 तास तिच्या भल्याचा विचार असतोय माझ्या डोक्यात. आणि तरी मी तुम्हाला विश्वास नसेल ना तर थांबा. ही घ्या. हा? पण स्वतःच्या मनाला विचारा, पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होण्यासाठी तिचं लगीन मोडलंय का? आणि हो असेल ना तर जागेवरच जीव घ्या माझा, म्हणजे तुमचं मन शांत होईल. टेन्शन येतं ना मंगल मला. कसं तरी पुरीचं लगीन ठरलं होतं, कशी तरी जमव केली होती. कोण करेल माझ्या पोरीची लगीन? कुठून आणू चांगलं स्थळ? आता माझ्या पोरीची लगीन कुणी नाही केलं तर डिंपीच्या आईला कसं तोंड टाकू? हे काय करताय आता? अरे काय करू मी? तुम्ही नका काळजी करू. हं? आपल्या पोरीच्या आयुष्यात काय तर चांगलं लिहिलेलं असेल. सारखं म्हणत होते की नाही, मी श्रीमंत घरची सून होईल म्हणून. तुम्ही बघाच, माझ्या डिंपलला असंच चांगलं स्थळ मिळेल. नशीब काढेल माझी डिंपल. नका काळजी करू. काळजी करण्याचं कारण नाहीये. फार मोठं गाव नाहीये, 2 दिवसात भरेल जखम. या. ही जखम तर भरलच हो, पण विजय भाऊंवर ज्यांनी कोणी हल्ला केला का नाही तो गावला पाहिजे. त्याचे पण दिवस भरलेच म्हणून समजा एका बुकीतच. या गोळ्या रात्री जेवणानंतर घ्या, त्रास जरा कमी होईल. विजय भाऊ, तुम्हाला आठवत आहे का हो, घरात तुम्ही कुणाला बघितलं होतं का? नाही म्हणजे तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा घरात अजून कोण होतं का? रेश्मा होती. अजून कोणीतरी होत. मी त्यालाच शोधत होतो, तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी मारलं. रेश्माच असणार ते. आहे का? अहो हे काय बोलताय विजय भाऊ तुम्ही? वहिनी कशाला मारतील तुम्हाला? तुमच्या का नाही डोक्यावर लागल्यामुळे तुम्हाला आठवत नसेल. तुम्ही चला घरी, वहिनी वाट बघत असतील तुमची. वाट बघायला घरी असायला पाहिजे ती. मी आलो तेव्हा नव्हत्या, पण आता आले असतील की. डॉक्टर ती तुमच्याकडे आली होती का? नाही, माझ्याकडे नाही आल्या त्या. नाही म्हणजे माझ्याकडे काय येतील ना त्या, मी कालपासून नाही पाहिलं त्यांना. अयो विजय भाऊ, वहिनी परत गायब झाल्या काय? हो मग आपण हित काय करतोय? चला आपण दोघं पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करूया. पोलीस कशाला? नाही म्हणजे मिस्टर विजय यांची गावामध्ये खूप इज्जत आहे.
पोलीस येणार, गावात चर्चा होणार, त्यापेक्षा नकोच ते. ते बी बरोबरच आहे म्हणा, पण मग करायचं काय? वहिनीच शोधलं पाहिजे की. मागच्या वेळी सारख्या मनात राग धरून गेल्या असतील त्या. राग शांत झाले की येतील परत. मी काय म्हणतोय, आजची रात्र आपण वाट बघूया. त्या घरी आलं तर ठीक आहे, नाहीतर उद्या आपण पोलिसात जाऊ. पटतंय मला तुमचं डॉक्टर. तुझे भाऊ, तुम्ही फोन करा ना त्यांना. इकडे इकडे माझ्याकडे तुमचा फोन. ठीक आहे, कुठे ते तेवढं जरी कळलं का नाही, 0 मिनिटात त्यांना इथं घेऊन येतो म्हणजे येतोच बघा. रेश्माचा मेसेज? माझ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करते. खूप त्रास दिलाय मला त्यांनी, त्यामुळे मी आता स्वतःला संपवते. हे काय करते रेश्मा? लावा, हवे तेवढे फोन लावा तुमच्या रेश्माला. आता तिचा फोन कधीच लागणार नाही. काय झालं विजय भाऊ? रिंग जाते, फोन उचलत नाही ती. रागाच्या भारत वहिनींनी खरंच जीवाचं काय बरं वाईट केलं काय? नाही नाही विजय भाऊ, चला आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊ आणि कंप्लेंट करू, म्हणजे करूच. चला म्हटलं का नाही? चला विजय भाऊ. तुम्हाला जेलमध्ये जायचं असेल तर खुशाल पोलीस स्टेशनला जा. मिस्टर विजय, पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही सांगणार का आहात माझी बायको माझ्या त्रासाला कंटाळून जीव द्यायला गेलीये? अहो, पळून नाही गेल्यात त्या, आत्महत्या करायला गेल्यात. तुम्ही तक्रार करायला गेल्या आणि त्या सापडल्या नाहीत तर पोलीस तुमच्यावरती संशय घेतील. त्यात हा व्हिडिओ, हा जर का चुकून पोलिसांना सापडला तर कायमचे जेलमध्ये खडी फोडायला जाल. त्यापेक्षा मी काय सांगतो, शांतपणे आहे का? आपण आजची रात्र वाट बघूया. त्या आलं तर ठीक आहे, नाहीतर आपण उद्या ठरवूयात काय करायचं. बरोबर बोलता डॉक्टर तुम्ही. विजय भाऊ, चला तुम्ही, आपण घरी जाऊ. चला. 1 मिनिट, तुम्ही काहीतरी विसरताय. काय? गोळ्या. गोळ्याचं बोलताय होय, मला वाटलं काहीतरी वेगळं सांगताय तुम्ही. विजय भाऊ, चला जायचं. येऊ का? चला. नवा मोबाईल. हे मम्मी, नवा मोबाईल. हे मम्मी, त्याच्याकडे तुला कोणी माझ्या बॅगेला हात लावायला सांगितलं रे? दे तो मोबाईल. टोन्या, कशाला ओरडतोस रे? डोळे फुटलेत का तुझं? अगं मम्मी, बघ दीदीने नवा मोबाईल घेतलाय. बघ बघ बघ. डिंपे, कुठनं आणला मोबाईल? पैसा कोणी दिला तुला? कुठून आणला? काय विचारते मी? बोल की लवकर. थांब, तू तशी नाही ऐकायचीस. बोल. मम्मी नाही, मम्मी नाही, लवकर. मम्मी नाही, मम्मी नाही. तुला मी माझा फोन दिला होता, तो कुठे? तुमचा फोन? हो, तिला दिला होता. गडबडीत तिच्याकडेच राहिला. डिंपे, मग आधी नाही का सांगायचंस डॉक्टरांचा फोन आहे म्हणून? देताय ना फोन? डिंपल, माझ्या रूम मध्ये तुझ्याशी बोलायचंय. बरं झालं डॉक्टर तुम्ही वेळेवर आला, नाही तर माझं काय खरंच नव्हतं. माझं काय, तुमचंच काय खरं नव्हतं. त्या रेश्मा वहिनींचा जर फोन सापडला असता ना तर
दरवाजा का लावताय डॉक्टर? ओके क्या है डॉक्टर, तेरी तो मैं मम्मी आज नाश्त्याला बोट वगैरे की करायची आहेत. जा डिंपलला पण बोलू नाश्त्याला. नाही, आधी बोट वगैरे करती म्हटलं ना. जा आधी डिंपलला बोलव. अगं मम्मी, हो बघ माझ्यात काही ताकदच नाही राहिली बाहेर जायची. तू बोट केलंस का नाही की लगेच ताकद येईल बघ माझ्या अंगात. कर लवकर कर कर. आता जातो का नाही का रट्ट खातोय. थांब, बोलताना कुठे. नाही नाही, हो बघ ताकद आली माझ्या अंगात. ए गेलो. मंगल, तुला मी चहा द्यायला सांगितला होता. चूळ भरायला गरम पाणी नाही. द्या इकडे, परत करते. राहू दे आता. अगं मम्मी, तिथे कुठेच नाही. अगं अख्ख्या वाड्यात शोधलं पण तिथे कुठेच नाही सापडली. तिथे पळून गेली का काय? काय बोलतोय तू. चला व. अगं मम्मी पोटवा. डिंपे, हे डिंपे, हे डिंपे. अबा, तुम्ही तिला बघितलेला का बाहेर जाताना? नाही, काल रातच्याला डॉक्टरांनी संग होती, परत नाही दिसली. मला बी तिला बघितलेलं आठवण झालंय. कुठं गेली असेल होती? त्या कंपाऊंडरलाच विचारा, त्यालाच मुर्द्याला माहिती असेल. थांब, मीच बघते. कंपाऊंडर, ए कंपाऊंडर, दारुगड, ए कंपाऊंडर, डॉक्टर, डॉक्टर. ए कंपाऊंडर, दारुगड, कंपाऊंडर. मंगले विचार त्याला. डॉक्टर, डॉक्टर अवती. काय झालं, तुम्ही सगळे इथे काय करताय? डॉक्टर, डिंपल आली का इकडं? अगं काय शिळ पाख मागायला आल्या का परमाने विचारतीस. आमची पोरगी कुठे आहे कंपाऊंडर? कुठे म्हणजे? अहो ती कुठे दिसेना सकाळपासून. काल रातच्याला तुमच्याकडे आली होती ना ती? हो आली होती, पण आमचं बोलून झाल्यानंतर लगेच गेली ती. निघून गेली म्हणजे? कुठे आहे ती? आता ती कुठे गेली हे मला कसं माहित असणार आजी? इथं बी नाहीये म्हणजे लगीन मोडलं म्हणून तिनं काय जीवाचं मारवलं. मंगलताई, असं काही करणाऱ्यातली नाहीये डिंपल, तुम्ही नका काळजी करू. इथेच कुठेतरी गेली असेल. घरात काय मी चांगला घडलं ना. मला तर लय भ्या वाटायला लागलंय. वाटलं होतं पुरीचं लग्न होईल सुखानं नांदल म्हणून. हवा कुठं असेल माझे डिंपल? मंगल, नगर रडूस. अगं असेल इथंच कुठेतरी. चल आपण हुडकू तिला. चल. आजी गेलेत ते. तू नको मला सांगूस, कळतंय मला. आम्ही पोरगीला हुडकून काढले बगैर राहणार आहे वय? ही मूर्ख मुलगी आता नवीन काहीतरी घोळ घालून नाही ठेवणार.